एकीकडे महाराष्ट्रात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद चालू असताना आज नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणास विरोध करत गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। अतुल पाईकराव आणि दत्तात्रय अनंतवार हे SC/ST ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत असेच आमरण उपोषण सुरू ठेवणार। या आमरण उपोषणाला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। या दोन्ही उपोषणकर्त्याचे तब्येत खालवली आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज उपोषण सुरू असताना SC/ST ओबीसी एकत्रित त्यांना समर्थन देण्यासाठी शहरातील ITI चौकात रस्ता रोको केलाय। रस्ता रोको करत असताना या दरम्यान पोलिसांची व आंदोलकात झटापट झाली आहे। जोपर्यंत शासन मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत असंच उग्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। या ठिकाणी ओबीसी SC आणि STच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे दोघे जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही। त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंना नुसती जांभळी जरी आली तरी प्रशासन हलून हादरत आहे। पण या ठिकाणी विना अन्ना पन्न्याचे आमचे 2 योद्धे बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आलेली नाही। याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्या दिवशी दिला होता, पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळे आज ओबीसी SC आणि STच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत ही आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत। नांदेड जिल्ह्यात आमरण उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत। आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं, काही पुरुषांना खाली पाडलं, कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा। या प्रशासनाच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल। आमची मागणी हीच आहे की मराठ्याला आरक्षण द्या, पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे।